आपण बघूया इंटरनल एक्सपांडिंग शू ब्रेक. तर इंटरनल एक्सपांडिंग शू ब्रेक जर तुम्ही बघितला तर तुम्ही ज्या टू व्हीलर्स यूज करताय त्या प्रत्येक टू व्हीलर मध्ये जो डिस्क ब्रेक सोडून जो रिअर ब्रेक असतो ना आपल्या गाडीचा रिअर ब्रेक, ठीक आहे, तो रिअर ब्रेक म्हणजेच काय असतं बघा, इंटरनल एक्सपांडिंग शू ब्रेक. आता तो इंटरनल एक्सपांडिंग शू ब्रेक कसा असतो बघा, एक रोटेटिंग ड्रम असतो. एक रोटेटिंग ड्रम म्हणजे तुमचं थोडक्यात व्हील. मी जरा इथे एक फिगर दाखवतो बघा. हे समजा तुमच्या गाडीचं व्हील आहे, असं ही गाडीचं असं व्हील आहे, ठीक आहे. या गाडीच्या व्हीलला ह्या बरोबर सेंटरला एक हॉलो पोर्शन असतो बघा, हॉलो, ठीक आहे. हा एवढा हॉलो पोर्शन असतो आणि याच्या आतमध्ये तुमचं ब्रेक असतो, ब्रेक, ठीक आहे. मग ते म्हणजे काय बघा, इंटरनल एक्सपांडिंग शू ब्रेक. आता इंटरनल एक्सपांडिंग शू ब्रेक मध्ये काय आहे तर सांगतो, दोन पिवोट आर्म असतात असे. हा एक आर्म आहे, ठीक आहे, आणि या पॉइंटला पिवोट केलाय. आता मी इथं फिगर मध्ये दाखवलं फक्त सिंगल पिवोट आर्म दाखवलाय. तसंच अजून या बाजूला एक, इकडं असा या बाजूला एक पिवोट आर्म असतोय आणि या दोन आर्मच्या मध्ये एक स्प्रिंग असते बघा. दोन आर्मच्या मध्ये एक स्प्रिंग. कधी तुम्ही जर गाडी सर्व्हिसिंगला वगैरे दिला असेल तर त्यावेळेला तुम्हाला हे बघायला मिळालं असेल, ठीक आहे. हे दोन आर्म असतात आणि या आर्मच्या आउटर सरफेस म्हणजे बघा, हा ब्लॅक दिसतोय का एवढं इथनं इथपर्यंत, हा म्हणजे फ्रिक्शन लाईनिंग असते. इथून इथपर्यंत फ्रिक्शन लाईनिंग. मग आता याच्यावरती हा ब्रेक नक्की अप्लाय कसा होतो, ब्रेक कसा अप्लाय होतो सांगतो. आपण काय करतोय, ज्या वेळेला ब्रेक पेडल प्रेस करतोय, ब्रेक पेडल प्रेस, त्यावेळेला कॅम मेकॅनिझम किंवा हायड्रॉलिक सिस्टीम नी तो फोर्स या लिव्हर आर्म वरती जो इथं पिवोट केलाय याच्यावरती ट्रान्समिट होतो आणि इथं फोर्स अप्लाय होतो. हा फोर्स अप्लाय झाला तर ह्या पिवोट पॉईंटच्या अबाउट हा आर्म काय करणार, बाहेर रोटेट व्हायला बघणार. रोटेट व्हायला बघितल्यानंतर बघा, याचा आउटर सरफेस, हे जे सर्कल दिसतंय, हा सर्कल म्हणजे ड्रम आहे, म्हणजे हे आहे हा पोर्शन, हॉलो पोर्शन आहे की नाही, त्याचा हा इनर सरफेस आहे. म्हणजे हा ड्रमचा इनर सरफेस आहे, त्याच्या बाहेर ड्रम आहे सगळा आणि त्याचा हा इनर सरफेस आहे. मग या इनर सरफेस वरती या फ्रिक्शन लाईनिंग जे आहे म्हणजे तुमचा हा आर्म जो आहे त्याचा आउटर सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये येतोय आणि कॉन्टॅक्ट मध्ये आला तर इथं फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होतोय आणि ब्रेक अप्लाय होतो, ठीक आहे. एवढं सोपं याचं मेकॅनिझम आहे. म्हणजे एका रोटेटिंग ड्रम मध्ये त्याच्या आतमध्ये ही असेंब्ली फिट केल्या, त्याच्या आतमध्ये ही ब्रेक असेंब्ली फिट केल्या. नॉर्मली एकमेकाला पॅरलल सिमेट्रिक असे दोन पिवोट आर्म असते, पिवोट आर्म दोन असतात. पण आता तोपर्यंत अनालिसिस साठी म्हणजे आपल्याला फोर्सेस वगैरे कॅल्क्युलेट करण्यासाठी मी सिंगल आर्म दाखवलाय, ठीक आहे. त्यामुळे मी एकच आर्म कन्सिडर केलाय आणि त्याच्या आउटर पोर्शन वरती हे काय पाहणं, फ्रिक्शन लाईनिंग आहे. आणि डायरेक्ट कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे, रोटेटिंग ड्रमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आणि फोर्स अप्लाय होणार, ठीक आहे. म्हणजे हा जो ब्रेक आहे तो काय आहे, तो ड्रमच्या इनसाइड फिट केलाय, ड्रमच्या इनसाइड. मग आता याच्यावरती असलेले वेगवेगळे फोर्सेस मला कन्सिडर करायचे, याच्यावरती असलेले वेगवेगळे फोर्सेस मला कन्सिडर करायचे आहेत. म्हणून मी याचीच सिमिलर इथं अजून एक फिगर ड्रॉ करतो, ठीक आहे. ही फिगर मी जी ड्रॉ करायला ती एकदम इम्पॉर्टंट आहे. ज्याला फिगर समजली त्याला डेरिवेशन समजलं त्याला प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करता येणार, ठीक आहे. बघा, हीच फिगर परत ड्रॉ करणार आहे आता. आता मी काय करतो, हा तुमच्या ब्रेकचा सेंटर, थोडक्यात ड्रमचा सेंटर, हा सेंटर आहे बघा, हा ब्रेक सेंटर. इथून आपण असं कन्सिडर करूया की ड्रमची रेडियस ही कॅपिटल आर आहे. या ड्रमची रेडियस ही कॅपिटल आर आहे. आता बघा तुम्ही सांगा मला, फ्रिक्शन समजा मी याच्यावरती फोर्स अप्लाय केला या आर्मवर, तर हा आर्म काय करणार, बाहेर मूव्ह व्हायला बघणार आणि ही फ्रिक्शन लाईनिंग रोटेटिंग ड्रमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आणि इथं फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होणार, फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होणार. मग ज्या वेळेला इथे कॉन्टॅक्ट मध्ये येईल आणि फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होईल त्यावेळेला ह्या दोघांचा कॉन्टॅक्ट झाला म्हणजे इथं काय जनरेट व्हायला पाहिजे, एक नॉर्मल रिॲक्शन जनरेट व्हायला पाहिजे. या दोघांच्या मध्ये एक नॉर्मल रिॲक्शन जनरेट व्हायला पाहिजे. त्यासाठी मी काय करणार आहे, इथला एक अंदाजे पॉईंट कन्सिडर करणार आहे, एक अंदाजे पॉईंट, ठीक आहे. मी तो पॉईंट दाखवतो तुम्हाला, मी इथे कन्सिडर केला एक अंदाजे पॉईंट आहे याच्यावरचा. आता या पॉईंटचा मी अँगल फाय आहे असं धरतो, फाय. आता तो एक रॅन्डम पॉईंट घेतला, याचा अर्थ काय, या टोटल लाईनिंग मधला एक स्मॉल एरिया घेतला, एकदम स्मॉल एरिया, आणि त्या स्मॉल एरियाचा अँगल मी किती घेतलाय, फाय एवढा कन्सिडर केलाय. मग या स्मॉल एरियावरती ऍक्ट होत असलेले फोर्सेस मला डिटरमाइन करायचे. या स्मॉल एरियावरती ऍक्ट होत असलेले फोर्सेस बघा. आता पहिला फोर्स बघा, हा जो तुमचा आर्म आहे, आर्म म्हणजे पिवोट आर्म,
आणि बाहेरचं ड्रम, ह्या दोघांच्या मध्ये ब्रेक अप्लाय झाल्यानंतर इथं कॉन्टॅक्ट येणार. कॉन्टॅक्ट आला की इथं नॉर्मल रिॲक्शन यायला पाहिजे. ठीक आहे, ती नॉर्मल रिॲक्शन मी तुम्हाला दाखवतो. इथं नॉर्मल रिॲक्शन हे बघा, नॉर्मल रिॲक्शन त्याला मी म्हणतो RN, नॉर्मल रिॲक्शन RN. पण आता ही नॉर्मल रिॲक्शन जी असणार ती मी एकदम स्मॉल एरिया कन्सिडर केलाय. स्मॉल एरिया म्हणजे स्मॉल एरिया असेल तर काय होणार बघा, इथून इथपर्यंतची पूर्ण नॉर्मल रिॲक्शन म्हणजे टोटल RN असणार. पण मी एक स्मॉल पॉईंट कन्सिडर केलाय. या स्मॉल पॉईंटवरची नॉर्मल रिॲक्शन जी आहे ती काय असणार, स्मॉल असणार. तो मी DRN म्हणतो. या DRN ला इथनं पुढे मी DN म्हणतो. DN म्हणजे काय, स्मॉल नॉर्मल रिॲक्शन ऍट दिस पॉइंट. म्हणजे इथून इथपर्यंतचा जो काही कॉन्टॅक्ट पॉइंट आहे त्याच्यामधला एक स्मॉल पॉईंट कन्सिडर केलाय आणि या स्मॉल पॉईंट वरची नॉर्मल रिॲक्शन म्हणजे DRN, म्हणजे त्याला मी इथनं पुढे म्हणणार आहे DN. ठीक आहे, म्हणजे इथं आलेली नॉर्मल रिॲक्शन. मग आता तुम्ही मला सांगा, हा ड्रम क्लॉकवाईज रोटेट व्हायला बघा, दाखवले तर क्लॉकवाईज रोटेट व्हायला. जर क्लॉकवाईज रोटेट असेल तर फ्रिक्शनल फोर्स कसा ऍक्ट व्हायला पाहिजे. ड्रम जर क्लॉकवाईज रोटेट असेल आणि इथं जर कॉन्टॅक्ट झाला तर फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होणार. मग फ्रिक्शनल फोर्स कसा अप्लाय व्हायला पाहिजे, रोटेशनच्या अपोजिट डायरेक्शनला ऍक्ट व्हायला पाहिजे. रोटेशनच्या अपोजिट डायरेक्शनला. मी हे ड्रम दाखवले, ड्रम वरचे फोर्सेस ऑन ड्रम. ओके, आता हा क्लॉकवाईज फिरायलाय तर या ड्रम वरती अप्लाय होणारा, या फ्रिक्शनमुळे अप्लाय होणारा फोर्स हा काय यायला पाहिजे, टेंजेन्शियल डायरेक्शनला फोर्स यायला पाहिजे, फ्रिक्शनल फोर्स. आणि त्याची किंमत किती असणार, म्यू इंटू DN. बरोबर, म्यू इंटू नॉर्मल रिॲक्शन. आता इथली नॉर्मल रिॲक्शन काय आपण DN कन्सिडर केलाय. सो इथला हा जो फोर्स आहे तो काय असणार, म्यू इंटू DN. ठीक आहे, बघा मी कुठले फोर्सेस सांगितले परत एकदा सांगतो. मी एक आर्म घेतला होता, तो पिवोट केला आला, याच्यावरती मी ऍक्च्युएटिंग फोर्स लावला. या आर्मच्या आउटर सरफेस वरती एक फ्रिक्शन लाइनिंग आहे. हे बाहेरचं सर्कल म्हणजे तुमचं व्हील आहे, व्हील, त्या व्हीलचा हा ड्रम आहे, ड्रम त्याचा हा इनर सरफेस आहे. त्याच्या आतमध्ये मी ही ब्रेक लाइनिंग असेंबल केल्या. मी ज्या वेळेला इथे ऍक्च्युएटिंग फोर्स लावणार त्यावेळेला हा आर्म बाहेर मूव्ह व्हायला बघणार, म्हणजे या पिवट पॉईंटच्या अबाउट असा रोटेट होऊन बाहेर जायला बघणार. म्हणजेच या लाइनिंगचा ड्रम बरोबर कॉन्टॅक्ट होणार आणि ड्रम बरोबर जर कॉन्टॅक्ट झाला तर त्याच्यावरती ऍक्ट होत असलेले फोर्सेस मी इथे दाखवलेत. कॉन्टॅक्ट झाला म्हणजे नॉर्मल रिॲक्शन येणार. पण मी एकदम स्मॉल पॉईंट कन्सिडर केला, एक स्मॉल पॉईंट म्हणजे स्मॉल एरिया घेतला, याचा स्मॉल एरिया, त्या स्मॉल एरियावरचा फोर्स काय असणार RN. पण स्मॉल एरिया असल्या त्यामुळे त्याचा स्मॉल असणार DRN, त्यालाच मी DN म्हणते. DN म्हणजे नॉर्मल फोर्स ऍक्टिंग ऑन दी स्मॉल एरिया. आणि इथला फ्रिक्शनल फोर्स या ड्रम वरचा रोटेशनच्या काय असणार, अपोजिट, रोटेशनच्या अपोजिट दाखवाय. ठीक आहे, आता हा झाला फोर्स ऍक्टिंग ऑन ड्रम. पण मला सांगा, ऍक्च्युएटिंग फोर्स ड्रम वरती लावलाय का या आर्म वरती लावलाय, ऍक्च्युएटिंग फोर्स ड्रम वरती लावलाय का या आर्म वरती लावलाय. मी हा आर्म मूव्ह करताना, आर्म मूव्ह केला म्हणजे मी फोर्स कोणावरती लावलाय, ऍक्च्युएटिंग आर्म वरती लावलाय. जर मी ऍक्च्युएटिंग जर आर्म वरती लावला असेल, बघा एकदम महत्वाचं आहे, जर ऍक्च्युएटिंग फोर्स मी जर आर्म वरती लावला असेल तर मी ज्या वेळेला आर्म वरती फोर्स लावणार त्यावेळेला, आर्म वरती फोर्स लावला त्यावेळेला मला जे काही अनालिसिस करायला पाहिजे म्हणजे फोर्सचं अनालिसिस, हे कोणावरचं कन्सिडर करायला पाहिजे, या आर्म वरचं कन्सिडर करायला पाहिजे. पण मी हे जे फोर्सेस दाखवलेत हे सगळे फोर्सेस कोणावरचे दाखवलेत, या ड्रम वरचे दाखवलेत. मग मला ड्रम वरचे कन्सिडर करून चालणार नाहीत, तर मला या आर्म वरचे घ्यायला पाहिजे. ठीक आहे, मग त्या आर्म वरचे फोर्सेस आता मला दाखवायचे. काय करायचे, आर्म वरचे फोर्सेस. ठीक आहे, मी आर्म वरचे फोर्सेस दाखवण्यासाठी पुन्हा इथं एक फिगर ड्रॉ करतो. हे ड्रमची होती, इथं आता मी आर्मची दाखवतो. आता जी फिगर आहे ही फिगर बघा एकदम कॉम्प्लिकेटेड आहे, पण तुम्हाला ती व्यवस्थित लक्षात ठेवायलाच पाहिजे. मी जर अशी मुद्दा म्हणून मोठी ड्रॉ करायला फिगर,
हे बाहेरचं सर्कल म्हणजे तुमचा ड्रम आहे. हा बाहेरचं सर्कल म्हणजे काय, ड्रम. मी मुद्दाम इथं लिहून ठेवतो, हा ड्रम आहे. पण मी ड्रम का डॉटेड दाखवलाय, कारण की मला ड्रम वरचे फोर्सेस नको आहेत, तर कोणावरचे पाहिजेत, फोर्सेस ऑन शू. शू म्हणजेच आर्म. फोर्सेस ऑन शू, शू म्हणजेच आर्म. ओके, सो मला शू म्हणजे आर्म वरचे फोर्सेस दाखवायचे आहेत. आता त्याच्यासाठी मी काय करतो, हा शू इथे ड्रॉ करतो बघा, शू. मी इथे शू ड्रॉ केलाय, हा त्याचा पिवट पॉइंट आहे. ठीक आहे, हा शू आहे, हा बाहेरचा तुमचा ड्रम आहे. ओके, आता या शू वरचे फोर्सेस मला दाखवायचे आहेत. सगळ्यात पहिला फोर्स म्हणजे ऍक्च्युएटिंग फोर्स ऍक्ट झाला बघा शू वरती. ऍक्च्युएटिंग म्हणजे तुम्ही ब्रेक अप्लाय करण्यासाठी ज्यावेळेला ब्रेक पेडल प्रेस केलं त्यावेळेला कॅम मेकॅनिझम किंवा हायड्रॉलिकनी तो फोर्स ट्रान्समिट झाला या शू वरती. म्हणजे पहिला फोर्स ऍक्ट झाला तो म्हणजे ऍक्च्युएटिंग फोर्स पी. आता या ऍक्च्युएटिंग फोर्स पी ऍक्ट झाल्यानंतर जर मी डिस्टन्स मोजलं या फोर्स पासून या पिवट पॉइंटचं, फोर्स पासून पिवट पॉइंटचं डिस्टन्स जर मोजलं तर ते डिस्टन्स इथे दाखवतो. या फोर्स पासून पिवट पॉइंटचं डिस्टन्स मी मोजलं, त्या डिस्टन्सला मी म्हटलं सी. काहीतरी डिस्टन्स असणार त्याला मी सी म्हटले. म्हणजे ऍक्च्युएटिंग फोर्स आणि पिवट पॉइंट यांच्यातलं डिस्टन्स म्हणून मुद्दा म्हणून फोर्सला पॅरलल लाईन घेतली आणि हे डिस्टन्स मोजलं. ठीक आहे, हे डिस्टन्स किती आले, सी एवढं आले. त्यानंतर आता इथं ब्रेक लाइनिंग जे आहे, ब्रेक लाइनिंग जरा लक्ष द्या, इथं ब्रेक लाइनिंग जी आहे या शू म्हणजे आर्म वरती असलेली ब्रेक लाइनिंग ती बघा, या पॉइंटला एंड झाले, या पॉइंटला एंड, आणि इथं त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे. कधी इथनं स्टार्ट झाले रे, स्टार्ट होताना या आर्म वरती कुठेतरी मधून स्टार्ट झाले ना, मधून. मग मी ते दाखवतो बघा, इथून इथपर्यंत तुमचं ब्रेक लाइनिंग आहे. मुद्दा म्हणून मी हे हॅचिंगने दाखवतो. हे एवढंच तुमचं ब्रेक लाइनिंग आहे, म्हणजे फ्रिक्शनचं मटेरियल आहे ज्याच्यावरती तुमचं ब्रेक अप्लाय होणार. आता हे लाइनिंग जे मी कन्सिडर केलंय हे सेंटर पासून काहीतरी अँगलनं स्टार्ट झाले, काहीतरी अँगलनी, बरोबर. त्या अँगलला म्हणतो मी θ1. म्हणजे θ1 म्हणजे काय, हा ब्रेक लाइनिंग स्टार्ट झालेला अँगल. आणि इथं बघा, इथं ते फिनिश झालं, इथं फिनिश. मग हा जो अँगल आहे हा म्हणजे जिथून तुम्ही पुन्हा हॉरिझॉन्टल पासून मोजला, म्हणजे ह्या पिवट पॉईंट पासून मोजलाय, तिथून हा θ1 म्हणजे काय, ब्रेक लाइनिंग स्टार्टचा अँगल आहे. आणि याला म्हणतो मी θ2 म्हणजे ब्रेक लाइनिंग फिनिश झालेला अँगल. बघा, θ1 ब्रेक लाइनिंग स्टार्ट झालेला अँगल आणि θ2 ब्रेक लाइनिंग फिनिश झालेला अँगल. आता तुम्ही या ड्रम वरती एक मग अशी म्हटलं बघा, स्मॉल एरिया एकदम कन्सिडर करा, एकदम स्मॉल एरिया, कारण की तो इथनं स्टार्ट होणार आहे, इथे एंड होणार आहे. अनालिसिस इथं करायचं का इथं करायचं माहित नाही, म्हणून मी काय करतो, याच्यावरती एक स्मॉल एरिया घेतो. तो स्मॉल एरिया इथं दाखवतो बघा, हा एकदम स्मॉल एरिया मी घेतला. आता ह्या स्मॉल एरियाचा मी जरा सेंटर घेतो. स्मॉल एरियाचा हा जो अँगल आहे, तो जो एरिया कन्सिडर केलाय तो अँगल मगाशी सांगितलं मी किती कन्सिडर करा, फाय. ठीक आहे, त्यामुळे जो तुम्ही स्मॉल एरिया घेतलाय अंडर कन्सिडरेशन त्याचा अँगल किती आहे, फाय. 3 अँगल सांगितले, परत एकदा सांगतो. θ1 काय, ब्रेक लाइनिंग स्टार्ट अँगल. θ2 ब्रेक लाइनिंग फिनिश अँगल. पाय म्हणजे काय, अँगल मेड बाय एरिया विच इज अंडर कन्सिडरेशन. ठीक आहे, एकदम स्मॉल एरिया जो मी कन्सिडर केला होता त्याचा अँगल आहे. ठीक आहे, फाय. आता अजून एक डिस्टन्स लागणार आहे ते सांगतो. हा जो पॉइंट आहे हा म्हणजे तुमचा ड्रमचा सेंटर आहे बघा, हा तुमचा बाहेरचा सर्कल आहे, त्या ड्रमचा हा सेंटर आहे. ठीक आहे, या ड्रमच्या सेंटर पासून या पिवट पॉइंटचं डिस्टन्स समजा मी मोजलं, ड्रमच्या सेंटर पासून पिवट पॉइंटचं डिस्टन्स समजा मी मोजलं, तर त्या डिस्टन्सला मी म्हणतो एच. मी 2 डिस्टन्स सांगितले बघा, ड्रमच्या सेंटर पासून पिवट पॉइंटचं डिस्टन्स एच घेतले आणि पिवट पॉइंट पासून ऍक्च्युएटिंग फोर्स डिस्टन्स मी सी घेतले. ओके, आता याच्यानंतर एकदम महत्वाची गोष्ट आहे. आता मला इथं फोर्सेस दाखवायचे आहेत. कोणाचे दाखवायचे आहेत, ड्रमचे का शूचे इथं दाखवायचे आहेत? ते फोर्सेस ऑन ड्रम दाखवायचा का फोर्सेस ऑन शू दाखवायचा? मला फोर्सेस ऑन काय दाखवायचं आहे, शू. आता तुम्ही सांगा मला, इथं या
हा शू आणि हा ड्रम एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. शू आणि ड्रम एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. जर तुम्ही फोर्सेस दाखवलेत तर या शू वरती कुठले कुठले फोर्सेस यायला पाहिजे, या शू वरती कोणते कोणते फोर्सेस यायला पाहिजे. या शू वरती कोणते कोणते फोर्सेस यायला पाहिजे. बघा, कॉन्टॅक्ट असल्यामुळे एक यायला पाहिजे नॉर्मल रिएक्शन, बरोबर आहे. या शू मध्ये आणि ड्रम मध्ये कॉन्टॅक्ट आहे, याचा अर्थ एक यायला पाहिजे नॉर्मल रिएक्शन. आता ड्रमची नॉर्मल रिएक्शन आउटवर्ड आहे, तर शूची रिएक्शन कशी यायला पाहिजे, इनवर्ड. त्यामुळे मी इथं शूची रिएक्शन दाखवतो बघा, शूची नॉर्मल रिएक्शन DN, ठीक आहे. शूची नॉर्मल रिएक्शन आणि ती इनवर्ड आली, ठीक आहे. शूची नॉर्मल रिएक्शन इनवर्ड एक. त्यानंतर अजून एक फोर्स दाखवायला पाहिजे मला, अजून एक फोर्स, तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. बघा, ड्रम क्लॉकवाईज रोटेट वाला आहे, त्यामुळे ड्रमवरचा फ्रिक्शनल फोर्स हा मोशनच्या अपोजिट आहे. तर तुम्ही ज्या वेळेला हा शू कन्सिडर करणार त्यावेळेला या शू वरचा फ्रिक्शनल फोर्स हा ड्रमच्या फ्रिक्शनल फोर्सच्या काय यायला पाहिजे, अपोजिट. त्यामुळे मी इथं याच्यावरचा फोर्स काय दाखवणार, अपोजिट. ठीक आहे, या पॉइंटला दाखवतो. हा फोर्स फ्रिक्शनल फोर्स आणि तो किती येणार, म्यू इंटू DN. सेमच येणार फक्त अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे, हा फ्रिक्शनल फोर्स आणि हा नॉर्मल फोर्स. पण फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल फोर्स जो कन्सिडर केला तो एकदम स्मॉल एरियावरचा कन्सिडर केलाय. फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल कन्सिडर केला तो एकदम स्मॉल एरियावरचा कन्सिडर केलाय. याचा एरो डाऊनवर्ड आहे, याचा बघा या बाजूला डाऊनवर्ड आहे. ओके, आता याच्या पुढे मला अजून एक 2-3 गोष्टी लागणार आहेत, त्या फक्त मी तुम्हाला आता जरासं इथं दाखवतो. एक दोन डिस्टन्स लागणार आहेत, एक दोन डिस्टन्स. ठीक आहे, ते फक्त तुम्हाला मी डिटरमाइन करून सांगतो. या पिवट पॉइंट पासून हा जो म्यू DN आहे की नाही, ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स, हा पिवट पॉइंट आणि म्यू DN म्हणजे फ्रिक्शनल फोर्स, यांच्यातलं हे डिस्टन्स मला पाहिजे आहे. ठीक आहे, हे डिस्टन्स. आता हे डिस्टन्स काढायचं आहे. हे डिस्टन्स कसं काढायचं ते पण सांगतो. तसंच मला हा पिवट पॉइंट आहे की नाही, हा पिवट पॉइंट आणि हा DN म्हणजे नॉर्मल फोर्स, यांच्यातलं हे डिस्टन्स पण पाहिजे आहे. ठीक आहे, एक आणि हे दोन फोर्स पाहिजे. आता या तुम्ही म्हणाले असं का फोर्सेस मी कॅल्क्युलेट करालो या पिवट पॉइंट पासून, कारण की तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, आधीचे जे ब्रेक आपण सॉल्व्ह केलेत त्या ब्रेक्स मध्ये इक्विलिब्रियम कंडिशनला आपण काय करत होतो, जो काही आर्म असते, लिव्हर आर्म, त्याच्या पिवट पॉइंटच्या अबाउट आपण मोमेंट घेतोय. जे मोमेंट घेतलं की आपल्याला काय लागते, दोन फोर्स आणि त्याच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा फोर्स आहे, याच्यामधलं हे डिस्टन्स येणार आणि हा फोर्स आहे, याच्यामधलं हे डिस्टन्स येणार. त्यामुळे मला हे दोन डिस्टन्स लागणार आहेत. आता हे दोन डिस्टन्स मला डिटरमाइन करायचे आहेत. ठीक आहे, हे दोन डिस्टन्स डिटरमाइन करण्यासाठी मी थोडीशी ते एक फिगर ड्रॉ करतो. ठीक आहे, थोडीशी एक फिगर ड्रॉ करतो. बघा, मी इथून हा पॉइंट दाखवतो, हे दाखवतो बघा, हे ड्रॉ केले इथून इथपर्यंत. हा तुमचा हॉरिझॉन्टल, याचा अँगल हॉरिझॉन्टल बरोबर किती आहे बघा, फाय. हे बघा, ही लाईन आहे, ही लाईन ड्रॉ केली. नॉर्मल रिएक्शन आहे का, इथपर्यंतच ड्रॉ केलाय, ड्रमच्या आउटवर पर्यंत. म्हणजे हे डिस्टन्स असणार कॅपिटल R. इथून इथपर्यंत डिस्टन्स किती असणार, कॅपिटल R. बरोबर आहे काय, रेडियस ऑफ ड्रम, हे ड्रमचा आउटर पोर्शन आहे नाही तर इथून इथपर्यंत डिस्टन्स दाखवलं मी कॅपिटल R. आता हे ड्रॉ केलं. आता याच्यानंतर मला मी काय करतो, इथून इथे एक परपेंडिक्युलर टाकतो. इथून मी काय केलं, एक परपेंडिक्युलर टाकला. जर परपेंडिक्युलर टाकला तर मला काय नाही, हे व्हर्टिकल डिस्टन्स मिळणार, व्हर्टिकल. हे पण लागणार आहे मला. ठीक आहे, व्हर्टिकल डिस्टन्स मिळणार. ठीक आहे, मग आता मला जर हे व्हर्टिकल डिस्टन्स पाहिजे असेल तर सांगा, इथनं व्हर्टिकल डिस्टन्स कसं शोधणार, हे व्हर्टिकल डिस्टन्स इथून इथपर्यंत व्हर्टिकल डिस्टन्स, बरोबर आहे. तोपर्यंत मी याला काहीतरी ए म्हणतो, तोपर्यंत ए. सो साइन फाय इज इक्वल टू काय येणार, ए डिवाइड बाय आर. सो ए इज इक्वल टू काय येणार बघा, ए इज इक्वल टू आर साइन फाय. म्हणजेच मला हे काय मिळालं, ए म्हणजे काय, हे व्हर्टिकल डिस्टन्स मिळालं, व्हर्टिकल डिस्टन्स. ठीक आहे, व्हर्टिकल डिस्टन्स याला म्हणून तुम्ही ए.
व्हर्टिकल डिस्टन्स. आता हे व्हर्टिकल डिस्टन्स पण मला सारखं लागत राहणार आहे. ठीक आहे. आता हे ह्या दोन किमती नाही आहेत यातनं मी फक्त व्हर्टिकल डिस्टन्सची किंमत शोधली. आता मला हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स पाहिजे आहे. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स पाहिजे आहे. आता त्यासाठी मी अजून एक फिगर ड्रॉ करतो. इथं फिगर जरा इथं ड्रॉ करतो. इथं बघा. आता हा एच आहे एच. ठीक आहे. हे डिस्टन्स काय आहे एच आहे एच. आणि दाखवतो. हे बघा हा सेंटर आणि हा पिवोट यांच्यामधलं डिस्टन्स. हा सेंटर आणि हा पिवोट यांच्यामधलं डिस्टन्स एच आहे. ओके. आता हा एच आहे. आता ही लाईन ड्रॉ करतो. ही लाईन ही डीएन ची लाईन. हे फाय आहे. हा अँगल किती आहे त्याचा फाय. बरोबर. आता हा एच आहे हा फाय आहे. मग मी याच्यामध्ये काय करतो बघा. हा पिवोट पॉइंट पासून इथं परपेंडिक्युलर टाकतो. परपेंडिक्युलर टाकला. काय केलंय बघा. परत एकदा सांगतो लय महत्वाचं आहे. हा पॉइंट आणि हा पॉइंट हे डिस्टन्स घेतले हे एच. हे बघा हे एच. त्यानंतर ही लाईन ड्रॉ केली पहिला. ही लाईन ड्रॉ केली. ही लाईन. आणि काय केलं या ओ मधून या लाईन वरती परपेंडिक्युलर टाकला. आता ओ मधून जर मी या लाईन वरती परपेंडिक्युलर टाकला असा हे डिस्टन्स म्हणजेच हे असणार ना. इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजेच हे असणार ना. म्हणजे मला आता हे डिस्टन्स मिळणार आहे बघा. म्हणजे हे शोधायचं आहे हे. ठीक आहे. आता हे कसं शोधणार. हे डिस्टन्स कसं शोधणार. त्यासाठी मला इथं काय तर साइन कॉस टॅन काहीतरी घ्यायला पाहिजे. साइन कॉस टॅन बरोबर आहे. हा अँगल फाय आहे. हा याच्या इथं परपेंडिक्युलर आहे. याला मी तोपर्यंत म्हणतो बी. बी म्हणतो. सांगा बी इज इक्वल टू कसं काढणार यातनं साइन कॉस टॅन. यातनं कसं काढणार साइन कॉस टॅन. साइन घ्यायला पाहिजे बरोबर आहे. म्हणून मी इथं लिहितो साइन फाय इज इक्वल टू काय येणार बी डिवाइड बाय एच. सो बी इज इक्वल टू काय येणार एच साइन फाय. बी इज इक्वल टू काय येणार एच साइन फाय. आता बघा हेच फिगर इथं आणतो. बघा हा एच ही तुमची डीएन ची लाईन. ही डीएन ची लाईन. हा इथनं इथं परपेंडिक्युलर म्हणजे हे डिस्टन्स बी. हे डिस्टन्स म्हणजेच हे आहे बरोबर. म्हणजे डीएन आणि पिवट पॉइंट यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे एच साइन फाय बरोबर. पिवट पॉइंट आणि डीएन ची लाईन यांच्यामधलं डिस्टन्स किती झालं एच साइन फाय. ओके. आता हे डिस्टन्स बी मिळालं. थोडस इथून इथपर्यंत डिस्टन्स शोधा. हे याला म्हणतो मी सी. सी ऑलरेडी वापरलाय का कुठं. हा कॅपिटल सी आहे. कॅपिटल एस मी स्मॉल डी म्हणतो. स्मॉल डी. ओके. चला हे डिस्टन्स किती येणार सांगा. आता हे डिस्टन्स शोधायचं आहे. इथून इथपर्यंत हे लास्टचं डिस्टन्स शोधणार आहे. याच्यानंतर कुठलंही डिस्टन्स शोधणार नाही. हे डिस्टन्स सांगा डी. कसं काढणार. बी शोधण्यासाठी साइन घेतला ना. डी शोधण्यासाठी काय घ्यायचा कॉस. म्हणजे लिहितो कॉस फाय इज इक्वल टू करणार डी डिवाइड बाय एच. सो डी इज इक्वल टू एच कॉस फाय. डी इज इक्वल टू काय आला एच कॉस फाय. हा आता इथे ह्या बाळांनो लक्ष द्या. लय महत्वाचं आहे. मला डिस्टन्स पाहिजे पिवोट आणि इथलं. पिवोट आणि इथलं म्हणजेच थोडस इकडे शिफ्ट करा. हे बघा हा पॉइंट इकडे आणला म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स हे पाहिजे एवढं. हे डिस्टन्स. मग मी काय केलंय बघा. आता इथून एंड पर्यंत डिस्टन्स म्हणजे रेडियस आहे. इथून एंड पर्यंत डिस्टन्स म्हणजे रेडियस आहे. आणि हे डिस्टन्स मी आता शोधलं बघा. हे डिस्टन्स त्याला म्हटलं मी डी. आणि डी काय शोधलं एच कॉस फाय. म्हणजे हे डिस्टन्स आहे एच कॉस फाय आणि टोटल डिस्टन्स आहे आर. मग हे डिस्टन्स किती येणार. हे डिस्टन्स रेडियस मधनं हे डिस्टन्स काय करायला पाहिजे मला मायनस. सो रेडियस मधनं काय मायनस करायला पाहिजे मला आता डी. डी म्हणजे काय एच कॉस फाय. एच कॉस फाय. सो आर मायनस एच कॉस फाय म्हणजे हे डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स म्हणजे एच साइन फाय आहे. ओके. आता बाळांनो माझी सगळी फिगर ड्रॉ करून झाले. आता माझं इथनं पुढे सगळं डेरिव्हेशन चालू होणार. मी परत एकदा सांगतो डेरिव्हेशन लय अवघड आहे काय. पण त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात. मी परत एकदा रिवाइज करतो. तो पाय ज्याला एवढ्या गोष्टी मी आता इथं केलेल्या आहेत एवढ्या आणायला जमल्या की हे डेरिव्हेशन जमलं. ठीक आहे. बघा
इंटरनल एक्सपांडिंग शू ब्रेक. इंटरनल एक्सपांडिंग शू ब्रेक हे नॉर्मली आपण ऑटोमोबाईल्स मध्ये युज करतो. आपल्या ज्या सगळ्या टू व्हीलर आहेत त्याच्यामध्ये डिस्क ब्रेक सोडून जे काय आपली बाकीचे ब्रेक युज करतो ते सगळे इंटरनल एक्सपांडिंग शू ब्रेक असतात. कधी जर तुम्ही गाडी सर्व्हिसिंगला दिली तर तुम्हाला ते बघायला मिळेल. आता हे तुमचं व्हील असते, व्हील त्याचा इथे एक ड्रम असतो, ड्रम त्याच्या इनर सरफेसवरती इथं आतमध्ये हॉलो पोर्शन असतो, आतमध्ये तुमचा इंटरनल एक्सपांडिंग शू ब्रेक असतो. याच्यामध्ये शू किती असतात मध्ये दोन असतात. शू म्हणजे आर्म, असे दोन आर्म असतात नॉर्मली दोन. पण मी अनालिसिस साठी सिंपली एक घेतलाय, एक. पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण दोनचे करायचे. अनालिसिस एकचं करायचं, प्रॉब्लेम दोनचे करायचे, ठीक आहे. म्हणून मी एक आर्म घेतलाय. आता या शूच्या आउटर पोर्शन वरती इथं फ्रिक्शन लाईनिंग असते, फ्रिक्शन लाईनिंग. आणि हा तुमचा बाहेरचा सर्कल म्हणजे ड्रम आहे, ड्रम म्हणजे व्हील, व्हीलचा इनर सरफेस आहे ड्रम, ठीक आहे. म्हणजे मी इथं फोर्स अप्लाय केला की हा ड्रम काय होणार पाहतो, फ्रिक्शनल फोर्समुळे कायनेटिक एनर्जी त्याची लॉस होत जाणार आणि तो रिटार्ड होत जाऊन थांबतो. मग याच्यामध्ये हा जो आर्म आहे याच्यावरती मी फ्रिक्शन लाईनिंग ह्या पॉईंटला स्टार्ट केलं, ह्या पॉईंटला फिनिश केलं. ओके, मग मी पहिल्यांदा ड्रम वरचे फोर्सेस दाखवले. हे तुमचा झाला ब्रेक. आता या ब्रेकमध्ये आपण ब्रेक कसा अप्लाय करतो, ज्यावेळेला तुम्ही ब्रेक पेडल दाबता त्यावेळेला काय होते, एकतर कॅम मेकॅनिझम किंवा एकतर हायड्रॉलिक सिस्टीमनी तो फोर्स ट्रान्समिट होतो या शू वरती, शू म्हणजे लिव्हर वरती. तो इथं फोर्स अप्लाय झाला ह्या पिवट पॉईंटच्या अबाउट रोटेट व्हायला बघतो. रोटेट झाला की हे जे काही फ्रिक्शन लाईनिंग आहे ते ड्रमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते आणि ब्रेक अप्लाय होतो, ठीक आहे. मग याचं अनालिसिस करायचं होतं. याचं अनालिसिस करण्यासाठी मी पहिल्यांदा ड्रमचे फोर्सेस काढले, ड्रमचे. मग ड्रमचे फोर्सेस काढण्यासाठी काय केलं, एकदम स्मॉल एरिया कन्सिडर केला, कारण फ्रिक्शन लाईनिंग इथून इथपर्यंत आहे ना. मग सगळे फोर्सेस दाखवते ना मी, इथले 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 इथले. मग मी काय करणार, एक स्मॉल एरियावरती अनालिसिस करणार, एकदम स्मॉल एरिया घेतला डीए. या स्मॉल एरियावरचे फोर्सेस इथे दाखवल्यात, या एकदम स्मॉल एरियावरचे इथे फोर्सेस दाखवल्यात. बघा, पहिला या शू मध्ये आणि ड्रम मध्ये कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल रिॲक्शन. पण स्मॉल एरिया असल्यामुळे स्मॉल येणार, त्याला म्हणजे डीएन, डीएन म्हणजे हा नॉर्मल रिॲक्शन. आता ड्रम क्लॉकवाईज रोटेट व्हायला लागलाय, म्हणजे रोटेशनच्या अपोजिट फ्रिक्शनल फोर्स व्हायला पाहिजे इथला. तो रोटेशनच्या अपोजिट फ्रिक्शनल फोर्स दाखवला. फ्रिक्शनल फोर्स असते म्यू इंटू आर्यन, आर्यन म्हणजे डीएन घेतलाय, तो म्यू डीएन. आणि या ड्रमची रेडियस घेतलाय मी आर. आणि हा जो स्मॉल एरिया कन्सिडर केलाय तो ऍट डिस्टन्स किती घेतलाय, फाय, ऍट डिस्टन्स. त्यानंतर आता इथे ही फिगर काय आहे, आता मी सांगतो. ही फिगर काय, ते बाहेर जे डॉटेड ड्रॉ केले, डॉटेड ते म्हणजे तुमचा ड्रम आहे. तो ड्रम मला तर नको, कारण मी फोर्सेस कोणावरचे घ्यावे, शूवरचे. आता शूवरचे फोर्सेस काय घ्यायला लागले, कारण त्याच्या मागचं कारण असं की आपण जो ऍक्च्युएटिंग फोर्स ऍक्ट केलाय तो सीवर, शूवर केलाय. म्हणजे मला अनालिसिस करताना शूचं करायला पाहिजे, म्हणून मी शूवरचे फोर्सेस दाखवले. आता या शूवरती बघा, पहिल्यांदा हा ऍक्च्युएटिंग फोर्स, हा ऍक्च्युएटिंग फोर्स मी पिवट पॉईंट पासूनचं डिस्टन्स मोजलं. मी आता पॅरलल लाईन घेतली, ते मी म्हणलं सी आहे, काहीतरी एक डिस्टन्स आहे सी. त्यानंतर तुमचा ब्रेक ड्रमचा सेंटर आणि पिवट यांच्यामधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हटलं एच आहे. आता ब्रेक लाईनिंग काहीतरी अँगलनी स्टार्ट झाले बघा, या पिवट पॉईंट पासून. या पिवट पॉईंट पासून या ब्रेक लाईनिंग स्टार्टचा अँगल घेतला θ1, आणि ब्रेक लाईनिंग जिथं संपलं तो अँगल घेतला θ2. म्हणजे θ1 हा ब्रेक लाईनिंग स्टार्ट अँगल आहे आणि θ2 हा ब्रेक लाईनिंग एंड अँगल आहे. त्यानंतर जो तुम्ही स्मॉल एरिया कन्सिडर केलेला अंडर ऑब्झर्वेशन, त्याचा अँगल मी घेतला फाय, त्याचा अँगल किती घेतला, फाय. आता याच्यानंतर काय काय फोर्सेस आहेत ते दाखवतो. दोनच फोर्सेस आहेत, ठीक आहे, एक ऍक्च्युएटिंग आणि दोन हे फ्रिक्शनल आणि नॉर्मल. बघा, मग ड्रम वरची नॉर्मल रिॲक्शन ही इकडे अपवर्ड आहे, तर तुम्ही लाईनिंग वरती म्हणजे शू वरची नॉर्मल रिॲक्शन घेतली त्याच्या अपोजिट येणार, आणि त्याच्या अपोजिट दाखवली डीएन. त्यानंतर ड्रम वरचा फ्रिक्शनल फोर्स हा बघा रोटेशनच्या अपोजिट आहे इकडे, तर या शू वरचा फ्रिक्शनल फोर्स हा त्याच्या अपोजिट येणार. आता काय अनालिसिस करायचं, म्हणजे मी काय करणार अनालिसिसला, या लिव्हरला इक्विलिब्रियम येणार, ओ पॉईंटच्या अबाउट मुवमेंट काढणार. म्हणून मी काय केलं, पीचा ऑलरेडी डिस्टन्स मोजून ठेवले. आता राहिलं डिस्टन्स कोणाचं, या फ्रिक्शनल फोर्सचं आणि डीएनचं. म्हणून मी डीएन आणि पिवट मधलं डिस्टन्स हे मोजायचं होतं मला, आणि फ्रिक्शनल फोर्स आणि पिवट यांच्यातलं हे डिस्टन्स मोजायचं होतं. म्हणून मी काय केलं, एक दोन गोष्टी केल्या. पण या दोन गोष्टी काढायच्या अगोदर एक मुद्दा म्हणून एक वेगळी गोष्ट डिटरमाइन करून ठेवली होती, ती म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स. हे का लागणार आहे ते नंतर सांगतो. आता हे व्हर्टिकल डिस्टन्स कसं काढलं बघा, हीच लाईन इथून इथपर्यंत घेतली आर, हा त्याचा अँगल फाय. हे व्हर्टिकल डिस्टन्स जर मोजलं, व्हर्टिकल याला म्हटलं ए, याचा साइन फाय घेतला, साइन फाय इज इक्वल टू ए बाय आर. व्हर्टिकल डिस्टन्स काय आलं, ए इज इक्वल टू आर साइन फाय. हे व्हर्टिकल डिस्टन्स, हे कायम लक्षात ठेवायचं.
म्हणजे इथून जर व्हर्टिकल मोजलं कॉन्टॅक्ट पॉईंट पर्यंत तर ते r sin phi आहे. आता मग मला हे डिस्टन्स शोधण्यासाठी मी काय केलं बघा, पहिला हा एच ड्रॉ केला, एच इथून इथपर्यंत बघा एच. मग मी ही डीएन ची लाईन ड्रॉ केली, ही डीएन ची लाईन, आणि या ओ पॉईंट मधून इथे परपेंडिक्युलर टाकला, ओ मधून परपेंडिक्युलर. आता इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स म्हणजे थोडक्यात हे आहे बघा, म्हणजे हे शोधायचं आहे मला. मी हे शोधण्यासाठी काय केलं, हा अँगल फाय आहे तर याचा साईन घेतला, साईन. ह्या डिस्टन्स तोपर्यंत मी बी म्हटलं, बी. ठीक आहे, साईन फाय इज इक्वल टू काय, बी डिवाइड बाय एच. साईन फाय इज इक्वल टू बी डिवाइड बाय एच. बी इज इक्वल टू काय आला, एच साईन फाय. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात हे डिस्टन्स म्हणजे काय आलं, एच साईन फाय. त्याच्यानंतर मला हे डिस्टन्स पाहिजे होतं, हे डिस्टन्स. मला हे डिस्टन्स कसं शोधलं बघा मी, काय आहे, हे पहिलं शोधून घेतलं या ट्रायंगलमध्ये, या ट्रायंगलमध्ये, इथं ट्रायंगल आहे तर डी म्हटलं. मग याचा मी कॉस घेतला, सो कॉस फाय इज इक्वल टू डी डिवाइड बाय एच आला. ठीक आहे, सो डी इज इक्वल टू काय आला बघा, डी इज इक्वल टू एच कॉस फाय. म्हणजे हे डिस्टन्स एच कॉस फाय आहे. पण मला पाहिजे होतं इथून इथपर्यंत, म्हणजे टोटल रेडियस आर आहे, आर मधून मग हे काय केलं मी मायनस, तो आर मायनस एच कॉस फाय. ठीक आहे, आणि इथं बघा तुमची फिगर संपली. आता इथनं पुढे डेरिव्हेशन चालू होणार. या फिगर मध्ये जर कोणाला काय डाऊट असेल तर विचारा, या फिगर मध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. म्हणून मी जर सर्कल कम्प्लीट करतो, फिगर मध्ये काय डाऊट असला तर विचारा. आता डेरिव्हेशन आहे, डेरिव्हेशन पण लय अवघड आहे. पण मी आता सांगतो, डेरिव्हेशन मिस करायचं नाही. तुम्ही डेरिव्हेशन मिस केला म्हणजे तुमचा प्रॉब्लेम संपला, ह्या टॉपिक मधला प्रॉब्लेम ह्यावरच येणार. कोणाला जर डाऊट नसेल तर जाऊ पुढं. ओके, जाऊया काय, चलो बघा. आता आज तुमच्या लक्षात आलं असेल, मला फिगर एक्सप्लेन करायला जवळजवळ 35 मिनिटं गेल्यात माझी फिगर एक्सप्लेन करायला. ठीक आहे, डेरिव्हेशन मोठा आहे, 2 तास चालणार आहे. आता आज मी लय काय मोठ्या गोष्टी शोधत बसणार नाहीये, फक्त मला एक 2-3 गोष्टी लागणार आहेत या डेरिव्हेशन साठीच्या, तेवढ्याच फक्त डिटरमाइन करून ठेवणार आहे आजच्या लेक्चरला. उद्या पुन्हा मी फिगर एक्सप्लेन करून स्टार्ट करणार आणि मग पूर्ण डेरिव्हेशन संपवणार. ठीक आहे, आता मी थोडस काय करतो, ही जी नॉर्मल रिएक्शन आहे की नाही, नॉर्मल रिएक्शन डीएन, त्याची किंमत शोधतो, नॉर्मल रिएक्शन. मग आता मला तुम्ही सांगा, ज्या वेळेला तुम्ही हा ब्रेक लावणार म्हणजे इकडे मूव्ह करणार, त्या वेळेला हा याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार. कॉन्टॅक्ट मध्ये आला की इथं काय होणार, प्रेशर अप्लाय होणार. हा याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला की इथं फ्रिक्शनल फोर्स म्हणते, पण इथं काय होणार, ते कॉन्टॅक्ट मध्ये आलं की प्रेशर अप्लाय होणार. ते जे प्रेशर अप्लाय झाले ते प्रेशर बाळांना आपण कन्सिडर करूया पी. ठीक आहे, म्हणून मी असं म्हणतो, pressure acting on small area at an angle phi on the drum and friction lining is P. किती कन्सिडर केले मी, पी. बघा मी कन्सिडर करताना मुद्दाम लिहिले, या स्मॉल एरियावरती म्हणजे इथं स्मॉल एरियावरती फाय एवढ्या अँगलवरती या शू आणि ड्रम यांच्यामध्ये जे प्रेशर इथं ऍक्ट व्हायला लागले ते मी किती कन्सिडर केले, पी. म्हणजे या स्मॉल एरियावरचं प्रेशर मी घेतलंय पी. मग इथलं प्रेशर पी असेल तर दे बघा, प्रेशर इज इक्वल टू काय असतो रे, फोर्स डिवाइड बाय एरिया. बरोबर आहे काय, प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया. सांगा तिथं असलेला फोर्स किती आहे, या स्मॉल एरियावरती असलेला फोर्स किती आहे, डीएन. बरोबर, फोर्स किती आहे, डीएन आहे. ओके, सो फोर्सची किंमत लिहितो डीएन डिवाइड बाय, आता एरिया मला पाहिजे, एरिया. तो एरिया कसा शोधायचा ते इथं वरती स्टार करून लिहितो मी, एरिया. हे लय महत्वाचं आहे, एरिया. बघा हे एरिया शोधण्यासाठी मी काय करतो, हा जो शू आहे की नाही तुमचा शू, या शू ची 3D ची फिगर काढतो जराशी, 3D फिगर. बघा ठीक आहे, बघा हा शू मी कसं दाखवलाय बघा, तुम्ही समोरनं बघितलं की फक्त एवढंच दिसणार आहे सर्क्युलर, पण तुम्ही जरा रोटेट
लक्ष द्या, परत एकदा सांगतो, हा तुमचा शू, ठीक आहे, म्हणजे हा दाखवलाय शू, हा शू आहे, पण त्याचा जर तुम्ही खालून बघितलं तर याचा खालचा सरफेस दिसणार, ते बघा इथं आहे, हा आहे काय, हा एरिया मला काढायचा आहे, फक्त काय दाखवलंय मी दाखवतो इथला दाखवलाय, पण ऍक्च्युली तुम्हाला या वरच्या सरफेस पाहिजे, इथनं इथपर्यंत हा एरिया, हा कसा खाली आहे तसंच इथला वरचा पाहिजे. मग सांगा एरिया कसा काढणार, हा एरिया, एरिया कसा काढणार सांगा, एरिया हे बघा इथून इथपर्यंत ही आर्क आहे, आर्क आर्क, आणि इथून इथपर्यंत ही विड्थ आहे, म्हणजे आर्क इंटू विड्थ केली की मला काय मिळणार, एरिया, म्हणून मी लिहितो आर्क इंटू विड्थ. आता आर्क कशी काढणार सांगा, आर्क समजा यानं सेंटर बरोबर हा अँगल केलेला जो आहे तो समजा D5 आहे, D5 स्मॉल आहे ना एकदम, हे बघा लक्ष द्या, इथून इथून या स्मॉल एरियापर्यंतचा अँगल फाय आहे, फाय, पण या स्मॉल एरियानं मध्ये काहीतरी अँगल केला असेल की एकदम स्मॉल असा, एकदम स्मॉल अँगल केला असेल, त्या अँगलला काय म्हणलं मी D5, म्हणून तो अँगल मी दाखवलाय D5, D5. तर आर्क इज इक्वल टू काय असतं रे, रेडियस इंटू अँगल, आर्क इज इक्वल टू काय, रेडियस इंटू अँगल इंटू विड्थ किती घेतलाय मी, W, इंटू विड्थ किती घेतलंय मी, W. परत आता रेडियस आर का घेतली, आर सांगतो, इकडे या, इथून तुम्ही इथला एरिया घेतला ना, इथून इथपर्यंतची रेडियस काय असणार आहे, इथून इथपर्यंतची रेडियस ही आर आहे, बरोबर, आणि त्यानं अँगल केलेला जो आहे तो किती आहे, D5, मग मला ही आर्क मिळणार, आर्क, आणि त्या आर्कला विड्थनं मल्टिप्लाय केलं की काय मिळणार, एरिया. सो आर इंटू D5 इंटू ही विड्थ आहे W, आर इंटू D5 इंटू W, W ही काय विड्थ आहे. मी पुढे इथं लिहितो कॉमा देऊन, कन्सिडर विड्थ ऑफ शू इज W, ठीक आहे, मुद्दाम लिहून ठेवलं काय, विड्थ ऑफ शू इज W. आता एरिया सांगा किती आला, आर्क इंटू विड्थ, आर्क रेडियस इंटू अँगल, आर इंटू D5, आणि विड्थ किती आहे W, सो आर इंटू D5 इंटू W. सो याच्यावरून तुम्हाला DN मिळेल. सो DN इज इक्वल टू काय आला बघा, प्रेशर इंटू आर बाय W, याला म्हणतो इक्वेशन 1. DN म्हणजे त्या कॉन्टॅक्ट पॉइंट वरती जो काही नॉर्मल फोर्स ऍक्टिव्ह आहे, या कॉन्टॅक्ट पॉइंट वरती जो काही नॉर्मल फोर्स ऍक्टिव्ह आहे त्याची किंमत मिळवली, आणि त्याची किंमत काय आली बघा, प्रेशर इंटू आर इंटू D5 इंटू W म्हणजे विड्थ. एकदम सोपा आहे, परत एकदा सांगतो काय केले, त्या पॉइंटचं प्रेशर घेतलं P, फोर्स डिवाइड बाय एरिया, फोर्स घेतला नॉर्मल रिएक्शन DN, एरिया घेतला, एरिया म्हणजे आर्क इंटू विड्थ, आर्क इंटू विड्थ, ओके, आणि त्यावरनं मला DN ची किंमत मिळाली. आता याच्यानंतर मी अजून एकच किंमत शोधणार आहे आणि मग मी थांबणार आहे, ठीक आहे. आता मला DN ची किंमत मिळाल्यानंतर मी प्रेशरची किंमत घेणार आहे, प्रेशर ऑन द शू, एकदम महत्वाची गोष्ट आहे ना, बघा तुम्ही मला सांगा, विचार करून सांगायचं, प्रेशरची किंमत, आता इथनं इथपर्यंत कॉन्टॅक्ट आहे ना, फ्रिक्शन लाईनिंगचा इथून इथपर्यंतचा कॉन्टॅक्ट आहे, इथं प्रेशर जास्त असणार, इथं जास्त असणार, इथं जास्त असणार, इथं जास्त असणार, इथं जास्त असणार का इथं जास्त असणार, प्रेशरची व्हॅल्यू कुठे जास्त असणार याच्यामध्ये, प्रेशरची व्हॅल्यू कुठे जास्त असणार सांगतो मी, लक्ष द्या, प्रेशर कधीही या पिवट पॉइंट पासून मॅक्सिमम डिस्टन्सला जास्त असते, या पिवट पॉइंट पासून मॅक्सिमम डिस्टन्सला जास्त असते. मग इथं ही हाईट कमी आहे म्हणजे इथं प्रेशरची किंमत कमी असते, इथं जरा जास्त, इथं जरा जास्त, इथं जरा जास्त, इथं जरा जास्त, हायेस्ट पॉइंटला मॅक्सिमम, पुन्हा ती कमी 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 व्हायला चालू होत्या. त्यामुळे पिवट पॉइंट पासून प्रेशरची व्हॅल्यू ही मॅक्सिमम कुठं असते, मॅक्सिमम हाईटला असते, मॅक्सिमम हाईटला. मग आता
तुमच्या लक्षात आलं असेल मी हाईट आधीच मोजून ठेवलेली, व्हर्टिकल डिस्टन्स इथं आधीच मोजून ठेवलेली. ठीक आहे, मग मी इथे लिहितो प्रेशर ऍक्टिंग ऑन द शू असं म्हटले. आता मी म्हणतो मॅक्सिमम प्रेशर ऑन द कॉन्टॅक्ट between shoe and drum is at highest point, ब्रॅकेट मध्ये देतो at maximum distance, म्हणजे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय डिस्टन्स आहे. देअरफॉर प्रेशर व्हॅल्यू ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय व्हर्टिकल डिस्टन्स. जेवढं डिस्टन्स जास्त तेवढं प्रेशर जास्त. डिस्टन्स मॅक्सिममला पोहोचला की प्रेशरची व्हॅल्यू मॅक्सिमम होणार. बरोबर. व्हर्टिकल डिस्टन्स तुम्ही ऑलरेडी शोधलंय, तेव्हा इथं व्हर्टिकल डिस्टन्स काय आर साइन फाय. सो प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर साइन फाय. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर साइन फाय. ओके, मग आता तुम्ही प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर साइन फाय तुम्ही कन्सिडर केले. जर प्रोपोर्शनॅलिटी काढला तर काहीतरी कॉन्स्टंट येणार, काहीतरी कॉन्स्टंट येणार. तो कॉन्स्टंट तोपर्यंत आपण अंदाजे म्हणूया C1. काहीतरी कॉन्स्टंट जो येणार होता हे नंतर कॅन्सल होईल इथनं, काय C1 आर साइन फाय. सो प्रेशर इज इक्वल टू काय लिहिलं मी C1 आर साइन फाय. आता पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं आर लिहिलेलं असत नाही, लिहिलेलं असत नाही. त्याच्या मागचं कारण सांगतो बघा, तुम्ही सांगा. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर साइन फाय. आर बदलायला लागला का फाय बदलायला लागला? यात कॉन्स्टंट कोण आहे? आर कॉन्स्टंट आहे का फाय कॉन्स्टंट आहे? फाय. आर आणि फाय मध्ये कॉन्स्टंट कोण आहे? आर कॉन्स्टंट आणि फाय बदलाला आहे. बघा की आता पॉईंट इथं घेतलाय म्हणून हा फाय आहे. थोडं पुढे गेलं की फायची किंमत बदलणार. तुम्ही थोडं पुढे गेलं की फायची किंमत बदलणार. म्हणजे व्हेरिएबल फाय आहे आणि कॉन्स्टंट रेडियस आहे. ठीक आहे, मग आता तुम्ही सांगा या इक्वेशन वरून तुम्ही असं म्हणू शकताय पी इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू आर साइन फाय. आर बदलतच नाही आहे, बदलतच नाही आहे. म्हणजे पी ची किंमत आर वर डिपेंड आहे का? हा कॉन्स्टंट आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय? हा बदलला की हा बदलणार. बरोबर. म्हणजे थोडक्यात पी हा कुणावर डिपेंड आहे? फाय वरती डिपेंड आहे. म्हणून याच्या पुढे लिहितो देअरफॉर पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. हा कॉन्स्टंट आहे म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आला? साइन फाय. फक्त मी पुढे लिहून ठेवतो आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. आर हा कॉन्स्टंट आहे म्हणजेच पी हा फाय वरती डिपेंड आहे. त्यामुळे प्रपोर्शनॅलिटी जर काढला तर C1 येणार आणि पुस्तकात तुम्हाला इथं आर बघायला मिळणार नाही. ठीक आहे. सो पी इज इक्वल टू काय आला? C1 इंटू साइन फाय. पी इज इक्वल टू काय आला? C1 इंटू साइन फाय. याला मी इक्वेशन नंबर म्हणतो 2. तो पी इज इक्वल टू काय आला? C1 इंटू साइन फाय. आता समजा तुम्ही मॅक्सिमम प्रेशर घेतलं, म्हणजे पी इज इक्वल टू पी मॅक्स घेतला, त्यावेळेला अँगल पण काय असायला पाहिजे? काय म्हटले बघा, प्रेशरची बघा फाय वाढला की प्रेशर वाढणार, फाय वाढला की प्रेशर वाढणार. प्रेशर वाढवत वाढवत नेलं मी मॅक्सिममला, त्यावेळेला फाय पण काय असायला पाहिजे? प्रेशर वाढवत वाढवत नेलं मॅक्सिममला, पण फाय पण काय असायला पाहिजे? प्रेशर वाढायला म्हणजे फाय पण वाढायलाय. उलट फाय पण वाढायला म्हणजे प्रेशर वाढायला. दोन्ही एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे प्रेशर ज्यावेळेला मॅक्सिमम होईल त्यावेळेला फाय पण काय असायला पाहिजे? मॅक्सिमम. त्यामुळे मी दिलेले व्हेन पी इज इक्वल टू पी मॅक्स, म्हणजे प्रेशर मॅक्सिमम असेल त्यावेळेला फाय पण काय असायला पाहिजे? फाय मॅक्स. म्हणजे फायची पण किंमत काय असायला पाहिजे? मॅक्सिमम असायला पाहिजे. आता या दोन्ही किमती उचला आणि तुम्ही पुट करा. तेच आहे, पी ची किंमत पी मॅक्स घेतली की फाय मॅक्स असणार. ठीक आहे, म्हणजेच पी मॅक्स ज्या वेळेला असेल त्यावेळेला हा इक्वेशन C1 साइन फाय मॅक्स यायला पाहिजे. याला म्हणतो मी 3. याला म्हणतो मी 3. आता या 2 आणि 3 वरून मला एक इक्वेशन लिहिता येते
C1 ची किंमत काय येणार सांगितलं, C1 ची किंमत पी मॅक्स डिवाइड बाय साइन फाय मॅक्स. C1 ची किंमत काय, पी मॅक्स डिवाइड बाय साइन फाय मॅक्स. इथं मूल्य लिहून ठेवतो, C1 इज इक्वल टू पी मॅक्स डिवाइड बाय साइन फाय मॅक्स. ही किंमत उचला आणि 2 मध्ये पुट करा. देअरफॉर P इज इक्वल टू C1 ची किंमत पी मॅक्स डिवाइड बाय साइन फाय मॅक्स. C1 ची किंमत लिहिली इंटू साइन फाय. इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 ज्या मला ऍडिशनल गोष्टी लागणार होत्या, या डेरिव्हेशन साठी काही ऍडिशनल गोष्टी लागणार होत्या, त्या सगळ्या मी मिळवल्या. आता याच्या पुढचं डेरिव्हेशन मी उद्या करणार आहे. आता उद्या काय करणार आहे फक्त सांगतो, हे मी 2 मिनिटात सांगतो परत, पण उद्या काय करणार आहे ते अगोदर सांगतो. बघा, सगळ्या गोष्टी मला मिळाल्यात, आता फक्त एकच राहिले. इक्विलिब्रियमला या पिवोट पॉईंटच्या अबाउटचा मोमेंट काय असणार, इक्विलिब्रियमला पिवोट पॉईंटच्या अबाउटचा मोमेंट इज इक्वल टू काय येणार, 0. मी तो मोमेंट कसा काढणार बघा, P इंटू सी dn इंटू एच साइन फाय म्यू dn इंटू आर मायनस एच कॉस फाय इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. उद्या एवढंच करणार आहे मी, म्हणजे ओ पॉईंटच्या अबाउटचा मोमेंट घेणार आहे आणि इज इक्वल टू 0 लिहिणार आहे, आणि एवढंच करायला उद्या 1 तास जाणार आहे. ठीक आहे. आता हे काय केले परत एकदा सांगतो. हे तुम्हाला अगोदर कळले, प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्स घेतला तिथला dn, एरिया काढला, आर्क इंटू विड्थ, dn मिळाला. इथं काय लिहिले बघा, जेवढं डिस्टन्स जास्त तेवढं प्रेशर जास्त. सो पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हर्टिकल डिस्टन्स. व्हर्टिकल डिस्टन्स आहे आर साइन फाय, पण त्याच्यामध्ये आर हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे पी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन फाय आहे. सो पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन फाय. प्रोपोर्शनलिटी काढला, एक कॉन्स्टंट घेतला रॅन्डम C1, काय तर रॅन्डम कॉन्स्टंट घेतला C1. ओके, मग या इक्वेशन वरून ज्या वेळेला पी हा पी मॅक्स असेल त्यावेळेला फाय हा फाय मॅक्स असायला पाहिजे. सो पी ज्या वेळेला पी मॅक्स असेल त्यावेळेला फाय काय असायला पाहिजे, फाय मॅक्स असायला पाहिजे. या किमती पुट केल्या, एक इक्वेशन मिळालं. मग ह्या इक्वेशन मधला C1 जो आहे, C1 पी मॅक्स डिवाइड बाय साइन फाय मॅक्स, हा इथं पुट केला. पुट केल्यानंतर पी ची किंमत मिळाली, म्हणजे प्रेशरची किंमत मिळाली. सो पी मॅक्स इंटू साइन फाय डिवाइड बाय साइन फाय मॅक्स, ही पी म्हणजे प्रेशरची किंमत मिळाली. आता उद्या आपण राहिलेलं डेरिव्हेशन करूया. त्याच्यामध्ये मी काय करणार, पिवोट पॉईंटच्या अबाउटचा मोमेंट घेणार आणि तो इज इक्वल टू 0 लिहिणार. ठीक आहे, एवढंच उद्या करायचं उद्याच्या डेरिव्हेशन. आज मी अशा ठिकाणी येऊन थांबले की जे काही एक्स्ट्राच्या गोष्टी लागणार होत्या उद्या, त्या सगळ्या मी बनवून ठेवल्यात आज माझ्याकडे. ठीक आहे, आजचं लेक्चर हे लय इम्पॉर्टंट आहे. मी लगेच काय करणार आहे, याची लिंक शेअर करणार आहे. पाहिजे